नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण चटकन बनणारा, मुलांच्या भुकेसाठी पटकन देता येईल आणि हेल्दी पण असेल असा पोळीचा किंवा चपातीचा रोल पाहणार आहोत. या ठिकाणी मी काकडी, टोमॅटो, कांदा, पनीर आणि गाजर घेतलेला आहेत. सर्व हे उभं चिरून घेतलेलं आहेत. हे पहा, या ठिकाणी अमूल चीज क्यूब सुद्धा घेतलेले आहेत. आता एका तव्यामध्ये तवा गरम झाला की थोडंसं अमूल बटर टाकून घ्यायचं आहे. आता या तव्यावर पोळी टाकायची आहे. पोळी ही एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ती खरपूस अशी भाजली गेली पाहिजे. हे पहा, या ठिकाणी पोळी ही एका साईडने व्यवस्थित भाजली गेलेली आहे. ती उलटून घ्यायची आहे. आता यावर तुमच्याकडे असलेला कोणताही सॉस, पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि आपल्याला जशा हव्या तशा भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे पहा, या ठिकाणी मी सर्व भाज्या आणि पनीर व्यवस्थित अरेंज करून घेतलेलं आहे. आता ह्यावर परत थोडंसं टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे. मेयोनीज जर तुम्हाला आवडत असेल तर मेयोनीज थोडं टाकून द्यायचं आहे. थोडीशी मिरीची पूड, थोडंसं मीठ, फ्राय केलेला बटाटा, ब्रोकोली, सिमला मिर्च ह्या भाज्यासुद्धा ह्या रोलमध्ये खूप छान लागतात. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीज किसून टाकू शकता. आता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पोळीचा रोल हा फोल्ड करून घ्यायचा आहे. थोडं अमूल बटर टाकून हा रोल दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाला की आपला पोळीचा रोल हा या ठिकाणी तयार आहे. हे पहा, या ठिकाणी छान क्रिस्पी असा पोळीचा रोल या ठिकाणी तयार झालेला आहे. आता तो मधून कट करून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे यावर चीज टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पोळीचा रोल हा खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा हा रोल बनवून मुलांना खाऊ घाला आणि मला तुमचे अनुभव कळवा. थँक्यू.